हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आहे आपल्या ड्रायव्हिंग सिरीजचा 6 पार्ट. यामध्ये आज आपण पाहणार आहोत सिटी ड्रायव्हिंगमध्ये गाडी कशी चालवायची, सिटीमध्ये गाडी चालवत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, सिटीमध्ये कोणत्या लाईनमध्ये गाडी चालवायची, कोणत्या गेअरमध्ये गाडी चालवायची, स्पीड किती असला पाहिजे, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण सीट बेल्ट लावायचा आहे. आपण रोडच्या साईडला थांबलेला असाल तर लगेच लेन चेंज करायची नाही. आपण आहेत त्याच लेनमध्ये थोडीशी गाडी पुढे घ्यायची आणि नंतर लेन चेंज करायची. फॉर एक्झाम्पल, आपण रोडच्या लेफ्ट साईडला उभे असाल तर लेफ्ट साईडने थोडीशी गाडी पुढे घ्यायची आणि राईट साईडचे इंडिकेटर देऊन राईट मिररमध्ये पाहून राईट लेनमध्ये गाडी आणायची. सिटीमध्ये गाडी चालवत असताना डिवायडरच्या साईडनेच गाडी चालवायची, कारण लेफ्ट लेनमध्ये टू व्हीलर, ऑटो किंवा दुसरे अदर आणखी गाड्या असतात बारक्या. त्या गाड्या अचानक टर्न घेऊ शकतात आणि त्या टर्नमध्ये आपण एकदम पॅनिक होऊन त्यांना धडकायचे चान्सेस असतात किंवा त्यांना धक्का लागू शकतो आपला. त्यामुळे आपण गाडी नेहमी डिवायडरला चिटकून चालवायची. तर आता हे पहा, समोर एक चौक आहे. त्या चौकमधून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. त्या चौकमध्ये सिग्नल नाही आहे, तर तिथून टर्न कसं घ्यायचं ते बघा. आता आपल्या चौकातून राईट टर्न घ्यायचा आहे, म्हणजे पहिलं चौकात जाऊन गेल्या राईट टर्न नाही घ्यायचा. पहिलं चौकाच्या तिथं गेल्यानंतर गाडी थोडीशी पॉज करायची, थांबवायची आणि आपल्या समोरचा जो रोड आहे जाणाऱ्या त्या वाहनांना साईड द्यायची आणि चौक यायच्या अगोदरच इंडिकेटर द्यायचं आणि पॉज घ्यायचा आपल्याला थोडंसं. आता मी कसं घेत होतो बघा, इंडिकेटर दिलेलं आहे आणि थोडीशी गाडी थांबवलेली आहे. आता बघा, हे गाडी थांबलेली आहे, समोरच्या जाणाऱ्या वाहनांना जाऊ दिले आहे. मग थोडी गाडी हळूहळू पुढे सरकत राईट टर्न घेत आपण पुढे आलेलो आहे आणि आपल्या लेनला लागलेलो आहे. सिटीमध्ये गाडी चालवत असताना क्विक लेन चेंज करायची नाही. आपण समोरील गाडी स्लो चालत असेल तर त्याच्या मागे चालवायची. कदाचित त्याच्या पुढे ट्रॅफिक असू शकते किंवा असे नसेल तर हॉर्न द्यायचा. तरी पण जर तो समोरच्या साईड देत नसेल तर आपण रिकामी जागा पाहून समोरच्या गाडीला ओव्हरटेक करायचं. सिटीमध्ये क्विक लेन चेंज केल्यामुळे दुसऱ्या गाडीसोबत धडक होऊ शकते. सिटीमध्ये खूप जवळजवळ गाड्या जवळजवळ चालत असतात, त्यामुळे क्विक लेन चेंज करणं अवॉइड करायचं आणि एकदम ब्रेकसुद्धा नाही अप्लाय करायचा, कारण पाठीमागील गाडीला माहीत नसतं आपण ते पण स्पीडमध्ये असते, आपण पण स्पीडमध्ये असतो. क्विक ब्रेक दाबल्यानंतर त्या पाठीमागच्या गाडीला समजण्यासाठी टाईम लागतो, तेवढ्या वेळामध्ये धडक होऊ शकते. त्यामुळे एकदम ब्रेक मारायचा नाही. आपल्याला थोडं पुढे थांबायचं असेल तर एकदम हळूहळू ब्रेक अप्लाय करत स्टॉप घ्यायचा. तर समोरच्या चौकमधून आपल्याला लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा आहे आणि आपली गाडी आहे राईट साईडला आहे, तर एकदम असं टर्न नाही घ्यायचा. त्यासाठी पहिलं काय करायचं, लेफ्ट साईडचं इंडिकेटर द्यायचं आणि गाडी आपल्या लेफ्ट लेनमधून राईट लेनमध्ये आणायची आणि नंतरने आपण टर्न मारायचा. डायरेक्ट एकदम राईट साईडमधून लेफ्ट साईडला टर्न मारला तर मागच्या गाड्यांना लेफ्ट लेनमधून येणाऱ्या गाड्यांच्या सोबत धडक होऊ शकते. त्यामुळं गाडी पहिली राईट लेनमधून लेफ्ट लेनमध्ये आणायची आणि नंतरनी लेफ्ट टर्न घ्यायचा. आता जसं आपण पाहिला मी केला आहे तसा. आता समोर एक चौक येत आहे. त्या चौकमध्ये पण सिग्नल चालू नाही आहे, तर त्या चौकमधून गाडी कशी काढतो ते बघा. आपल्याला राईट साईडला टर्न घ्यायचा आहे. तुम्ही फक्त ऑब्झर्व करा गाडी कशी काढतो ते. आता जसा सिग्नल क्रॉस केलेला आहे चौकात, तो तसाच क्रॉस करायचा आहे. तेच टेक्निक वगैरे लक्षात ठेवायची आणि असंच नेहमी क्रॉस करायचं. सिटीमध्ये गाडी चालवत असताना नेहमी गाडीचा स्पीड हा 30 ते 40 यामध्येच ठेवायचा. जास्त स्पीडमध्ये गाडी चालवायची नाही. सिटीमध्ये खूप टर्न असतात, स्पीड ब्रेकर असतात आणि वाहनेसुद्धा खूप असते आणि गर्दी असते. त्यामुळं गाडीचा स्पीड 30 ते 40 यामध्येच ठेवायचा. गाडीचा स्पीड 30 ते 40मध्ये म्हणजे सेकंड ते थर्ड गिअर.
खूप रिकामे असेल तर 4था गिअर, 5वा गिअर तर शक्यतो लावायचाच नाही. तुम्ही बिगनर आहात तर तुम्ही तर लावूच नका. तुम्ही फक्त सेकंड आणि थर्ड गिअरमध्ये गाडी सिटीमध्ये चालवा आणि त्याची थोड्याची प्रॅक्टिस करा. आता 2 रोड एकत्र येत आहेत, तिथे गाडी बघून पुढे घ्यायची, गाडीचा स्पीड कमी करायचा आणि आपल्या समोर गाड्यांना जाऊ द्यायचं. त्यानंतर आपली गाडी पुढे घ्यायची. समोर एक सर्कल आहे, त्या सर्कलमधून आपल्याला राईट टर्न घेऊन सरळ जायचं आहे. तर आता त्यासाठी काय करायचं, गाडी सेकंड गिअरवरती घ्यायची आणि त्या चौकाच्या जवळ जायचं, एकदम लांब सुद्धा जायचं नाही. ती सिग्नलची जे पट्टी आहे ना त्या डिवायडरच्या तिथपर्यंत जायचं आणि तिथून लाईट इंडिकेटर देऊन राईट टर्न घेत समोरून जे येणारे गाडी आहेत त्यांना साईड द्यायची, म्हणजे त्यांना जाऊ द्यायचं, आपण थांबायचं आणि त्यांनी जागा रिकामी झाल्यानंतर गाडी आपली पुढे घ्यायची. हे आता कसं घेतलेलं आहे तसं आपल्या रोडला लागायचं. समोर एक सर्कल आहे, त्या सर्कलमधून आपल्याला गाडी राईट साईडला टर्न घ्यायची आहे. तर ते कसं घ्यायचं बघा. आता आपण त्या सर्कलच्या जवळ गेल्यानंतर एकदम लांबून टर्न नाही घ्यायचं, त्या सर्कलच्या जवळ जायचं आणि एकदम पूर्ण स्टेअरिंग नाही फिरवायचे. त्या सर्कलच्या तिथे जवळ गेल्यानंतर आता तिथून थोडी स्टेअरिंग राईट साईडला टर्न करायचे. असं हळूहळू टर्न करायचे स्टेअरिंग, म्हणजे गाडी पूर्ण बसते. नाही तर एकदम त्याच्या जवळून पूर्ण स्टेअरिंग फिरवली तर त्या सर्कलला घासू शकते गाडी. त्यामुळं आपण थोडेसे डिस्टन्स ठेवून पुढे घेऊन हळूहळू स्टेअरिंग फिरवायचे. टर्न घेत असताना कधीसुद्धा असं टर्नला जाऊन एकदम गाडी थांबून पूर्ण स्टेअरिंग फिरून टर्न नाही घ्यायचा, तसंच टर्न बसणार नाही आणि जजमेंट पण येत नसतं तसं. त्यामुळं आपण गाडीचा स्पीड कमी करायचा आणि थोडी स्टेअरिंग रोटेट करायचे. त्यामुळं आपल्याला अंदाज येतो की गाडी कुठल्या साईडला कशी चाललेली आहे, त्यामुळे ते आपल्याला कळतं, टर्न एकदम परफेक्ट बसतो. त्यामुळं कधी एकाच ठिकाणी गाडी थांबून टर्न घ्यायचा नाही, गाडीचा स्पीड कमी करायचा आणि हळूहळू गाडी टर्न करायचं. ज्या साईडला आपल्या टर्न करायचं त्या साईडला हळूहळू इंडिकेटर फिरवायचं, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला टर्न गाडी कुठल्या दिशेला जाते ते कळते आणि परफेक्ट गाडीचा एकदम टर्न पण बसतो. पुढे पण एक सर्कल आहे, त्या सर्कलमधून आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे. तर हा यू टर्न कसा घ्यायचा बघा. मग असे सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण तिथं सर्कलच्या जवळ गाडी घ्यायची आणि तिथून नंतर हळूहळू स्टेअरिंग फिरवायचे. एकदम गाडी साईडला थांबवायची नाही. सर्कलच्या जवळ गेल्यावर हळूहळू पूर्ण नाही हळूहळू स्टेअरिंग फिरवायचे. एकदम पण फिरवायची नाही, गाडी सर्कलमध्ये घुसू शकते. त्यामुळं आपल्या हिशोबाने थोडी हळूहळू गाडी स्टेअरिंग फिरवायची आणि यू टर्न घ्यायचा.
आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, व्हिडिओ बघत राहा. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा आणखी कोणत्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती फॉलो करा. इंस्टावरती पण ID हीच आहे, आदर्श ऑन व्हील्स. इंस्टावरती भेटून जाईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.